नमस्कार, भाग्यस लाईफस्टाईल आणि ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबर 2024 रोजी सुरू झाला आहे आणि आज गुरुवार, मार्गशीर्षचा आज पहिला गुरुवार। तर आज महालक्ष्मीची पूजा कशी मांडायची ते बघूया। मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारची महालक्ष्मीचं व्रत, त्याची पूजा कशी करायची ते बघूया। त्यानंतर बघा, मार्गशीर्ष महिन्याची जिथे आपल्याला पूजा करायची ती जागा स्वच्छ झाडून पुसून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला खाली चौरंगाच्या खाली किंवा पाटाच्या खाली आधी रांगोळी काढून घ्यायचे। तर मग बघा, इथं बेस म्हणून मी येलो कलरची रांगोळी टाकली, त्याच्यावरती स्वस्तिक काढलेला आहे। आता ह्या स्वस्तिकावरती आपल्याला पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची। तर बघा, इथं स्वस्तिक काढून घेतलं, त्याच्यानंतर पाट स्वच्छ धुवून घेतलं। तुम्ही पाटाचा उपयोग करू शकता किंवा चौरंग जर घरात अवेलेबल असेल तर चौरंगाचा वापर करू शकता। त्यानंतर पाट ठेवून पाटाच्या सर्व बाजूंनी रांगोळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर मधोमध पण रांगोळी काढलेली आहे। त्याच्यानंतर पांढरी रांगोळी काढली होती, त्याच्यामुळे थोडंसं हळदी कुंकू त्याच्यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पाटावरती स्वच्छ लाल कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। हे मखमली मी वस्त्र घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सुरुवात करायची ती म्हणजे दीपपूजनपासून। बघा, सुरुवातीला आपण दिव्यांचं पूजन करून घेते। दोन्ही साईडला मी मिनीचे समया बाजारात मिळतात त्या आणून त्याची पूजा करते। तर इथे खाली मी अक्षता टाकून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती समया ठेवलेल्या आहेत आणि त्याला हळदी कुंकू लावून घेतलं आहे। आता हे दोन्ही दिवे आपल्याला प्रज्वलित पेटवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित दिवे पेटल्यानंतर त्यांना नमस्कार करून आपण मनोभावे देवाला प्रार्थना करायची की हे देवी, आज मी तुझी स्थापना करते, तर माझ्या घरात सुख शांती समाधान नांदू दे, सर्व आनंदाने वातावरण घरात राहू दे, ह्यासाठी आपण देवीला प्रार्थना करतोय। बघा, देवाच्या वस्त्रावरती एका कोपऱ्यात आपल्याला सर्वात आधी आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम तिथे आपण अक्षता अंथरून घेतल्यात, त्याच्यानंतर तिथे खाली आपण हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती पानाचा विडे ठेवलेला आहे आणि ह्या पानाच्या विड्यावरती आपण नागिनीची 2 पानं ठेवून त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पाचं पूजन करतोय। हळदी कुंकू वाहून अक्षता वाहतोय आणि त्याच्यानंतर आपण शेजारी करतोय ती म्हणजे लक्ष्मीची पूजा। जर तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल जी देवाऱ्यात आपण रोज पुजतो, तर त्याची ती पूजा करून घ्यायची। सेम तसंच की थोडेसे खाली अक्षता टाकल्या, हळदी कुंकू टाकले, त्याच्यावरती पानाचा विडा ठेवला, त्याच्यावरती लक्ष्मी देवीची माझ्याकडे इथे मूर्ती आहे चांदीची, ती घेऊन तिला हळदी कुंकू वाहून घेतलं, थोड्याशा अक्षता टाकल्या। त्याच्यानंतर होतं ते म्हणजे देवाऱ्यावरती आपल्याकडे अन्नपूर्णा देवी असते जी आपण तांदळामध्ये ठेवतो, तिलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि थोड्याशा अक्षता वाहून घ्यायच्या आणि तिलाही पानाचा विडा ठेवायचा। त्याच्यानंतर बघा, इथे बदोबद आपला आता कलश स्थापन करतोय, त्याच्यासाठी इथे मी खाली तांदूळ टाकून त्याच्यावरती अष्टकमल काढून घेतलेला आहे, त्याला थोडंसं हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून घ्यायच्या आणि त्याच्यावरती आपल्याला कलश उभारून घ्यायचा आहे। तर बघा, इथे आपला देवपूजेचा जो आपला गडवा असतो, तांब्याचा गडवा, तर त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा। त्याच्यानंतर सर्व बाजूंनी असे आपल्याला नाम ओढून घ्यायचा आहे कुंकवाचा, हळदी कुंकवाचे नाम ओढून घ्यायचं आहे। किंवा काही जणी काय करतात, काही मैत्रिणी स्वस्तिक काढतात, तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुमच्या श्रद्धा असेल तशी म्हणजे तुम्ही नाम ओढा किंवा स्वस्तिक काढून घ्या, हळदी कुंकाच्या बोटाने असे नाम ओढून घ्यायचं। त्याच्यानंतर बरोबर जे आपण अष्टकमल काढलं आहे त्याच्याबरोबर मध्ये हे आपल्याला कलश ठेवायचा आहे। आता हा गडवा ना हलवायचा नाही, व्यवस्थित एकदा स्थापन केल्यानंतर आपण त्याची पूजा मांडायला सुरुवात करतोय। तर बघा, पाणी टाकून घ्यायचं आहे, जवळजवळ अर्धा ते पाऊण मी इथे जो तांब्या होता तो पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे, त्यानंतर थोड्याशा अक्षता टाकल्यात आणि ह्या सर्व पूजा करताना मी थोडंसं आपण नाणं टाकलेलं आहे एक, त्यानंतर इथे आपण सुपारी टाकली, त्याच्यानंतर एक फूल टाकायचं। जर तुमच्याकडे दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वाही हे करू शकता, टाकू शकता। त्याच्यानंतर थोडंसं हळदी कुंकू टाकून घेतलं आहे। त्याच्यानंतर बघा, ही सर्व पूजा करताना मनामध्ये मी ओम गणपते नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः अशी मी सारखं पूजन नमन करत होते, मनामध्ये ना मी स्मरण करत असते। त्याच्यानंतर बघा, इथे आपण कलश ठेवून घेतलाय, नारळ घेतलाय, त्याच्यावरती जो मुखवटा असेल देवीचा तुमच्या घरात तुम्ही आणून ठेवलेला, तर मुखवटा तुम्ही लावू शकता किंवा सहज त्या नारळाला हळदी कुंकू वाहून घेतलं तरी चालतं। त्यानंतर दागिने म्हणून देवीला अलंकार मी घातलेत। त्याच्यानंतर देवीची ओटी भरतीये म्हणून पानाचा विडा, पान, सुपारी घेतलेला आहे।
त्यानंतर मी छोटी माझ्याकडे ओटीचं सामान होतं ते मी ओटीचं सामान ठेवणार आहे. तांदळाने देवीची ओटी भरलेली आहे. त्यानंतर श्री महालक्ष्मी महात्मा सांगणारी जी कथा आहे त्याच्यासुद्धाची लक्ष्मी यंत्र असतं जे त्यानंतर त्या लक्ष्मी यंत्राची आपल्याला पूजा करायची आणि प्लस महालक्ष्मीचा फोटो असतो म्हणून त्याची आपण पूजा करून घेतोय. साखरेचा नैवेद्य दाखवा. बघा सगळे जे आहेत त्या देवींना सर्व देवांना मी पुष्प मी अर्पण करते, फुलं वाहून घेते. त्याच्यानंतर आपण अगरबत्ती पेटवून घेतोय. अगरबत्ती धूप हे पूजा करतानाच लावल्यानंतर खूप छान वास सगळीकडे दरवळतो आणि मनोभावे पूजा करा, त्याची नक्कीच तुम्हाला फायदा होतो आणि ही पूजा करताना ना मनसुद्धा खूप शांत होतं. बघा मी महालक्ष्मीचा इथं अजून एक विडा पाण्याचा ठेवला, त्याला हळदी कुंकू अक्षता वाहून घेतल्यात. त्यानंतर ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असं म्हणत असं मी स्मरण करत मी देवीचे पूजन करत होते. त्यानंतर अगरबत्ती लावून घेतलेलं आहे. आता असं ओटीचं सामान बाजारामध्ये मिळते, नसेल तर तुम्ही ब्लाऊज पिसाने देवीची ओटी भरू शकता. त्याच्यामध्ये बांगड्या, पैनी, वणी, आरसा सगळं आहे साहित्य. त्यानंतर पूजेचं ओटीचं सगळं साहित्य आहे. त्याच्यामध्ये हळदी कुंकापासून तांदळापासून सगळं आहे. त्याच्यानंतर बघा पाण्याचं नैवेद्य देवीला दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर घरामध्ये जर जी फळं असतील ती तुम्ही दाखवू शकता. इथं 5 वेगवेगळी फळं किंवा घरामध्ये जी अवेलेबल फळं असेल तरी तुम्ही देवीची ओटी भरायची आहे. त्यानंतर मैत्रिणींनो काही ठिकाणी ना देवीची ओटी भरल्यानंतर आहे ना पत्री ठेवतात, म्हणजे वेगवेगळ्या पानं फुलं जी असतात झाडांची त्यांनी एक पत्री बांधली जातात आणि ते सगळे पानं देवीच्या तिथे ठेवलेली जातात. तर मी तशी ठेवत नाही, कारण आंब्याची पानं मी त्याच्या आंब्याचा पानं वापर करून किंवा नागिनीचा पानं वापर करून कलश उभा करते. अशा प्रकारे मी आज गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची मांडणी केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींनो लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.